नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सचे 40 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व करून घेतले होते. आता याच्यानंतर 41 पासून आपण चालू करूया. तर क्वेश्चन नंबर 41 आहे, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3 ॲज वेल ॲज 5. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला असे 2 डिजिट नंबर काढायचे आहे जे 3 नी पण डिवाइड होऊन जाणार आणि 5 नी पण डिवाइड होऊन जाणार. तर आपण याच्यासाठी काय करू की 5 नी डिवाइड होणारे कोणते कोणते नंबर आहे ते बघून घेऊ पहिले. आता तुम्हाला माहिती आहे 5 नी डिवाइड होणारे म्हणजे जे 5चा जो टेबल आहे ना, 5च्या टेबलमध्ये आपण याला असं करूयात, ते सॉल्व करूया. आता 5चा टेबल आपण इथे लिहूया. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. त्याच्यानंतर अजून बघा आपल्याला 2 डिजिट नंबर, सगळेच 2 डिजिट नंबर काढायचे. तर आता 5च्या टेबलमध्ये अजून माहिती का 5 11चा पण आपल्याला कन्सिडर करावं लागेल. 5 11 55, 5 12 60. ठीक आहे. असंच 5 13 65, 5 14 70. त्याच्यानंतर 5 15 75, 5 16 80, 5 17 85, 5 19 90, sorry 5 18 90, 5 19 95. बस. त्याच्यानंतर आता आपण जर 520चा घेतलं तर ते 100 होऊन जाणार. तर हे 2 डिजिट नंबर झाले. कुठून? 10 पासून. तर हे बघा 10 पासून 95 पर्यंत. आता ह्या सगळ्या डिजिटमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की याच्यामध्ये असे कोणते डिजिट आहे जे 3 नी पण डिवाइड होऊन जाणार. तर याच्यामध्ये बघा 15, त्याच्यानंतर 30, 45, 60, 75, 75 नंतर 85 होते का, 3 2 6, 3 3 9 नाही. त्याच्यानंतर 95 होते का, नाही होत. तर टोटल किती नंबर होते बघा, 15 5 नी डिवाइड होतो, 3 नी डिवाइड होतोय आणि 5 नी पण डिवाइड होतो. 30 3 नी पण डिवाइड होतोय आणि 5 नी पण डिवाइड होतोय. 45 पण 3 नी पण डिवाइड होतोय, 5 नी पण डिवाइड होतोय. ठीक आहे. 60 3 नी पण होणार आहे, 5 नी पण होणार आहे. हे 3 नी पण होणार आहे, 5 नी पण होणार आहे. आणि 90 हा एक नंबर आहे की 90. 3 नी डिवाइड होतो की 90. तर असे टोटल किती नंबर आहे बघा, 15 30 45 60 75 आणि 90. असे टोटल किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 नंबर. 6 नंबर 3 नी डिवाइड होतात, जे 5 नी पण डिवाइड होतात. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो, 6. ओके. नेक्स्ट बघूया. आता नेक्स्टमध्ये बघा कसं आहे, इथं दिलेलं आहे 5
त्याच्यानंतर इथे एक सिम्बॉल दिला आहे ट्रायंगल, त्याच्यानंतर इथं दिला आहे स्क्वेअर इज इक्वल टू 43/8. आता इथं जे दिसतं ना तुम्हाला 5:2 हे इथं एक नंबर असणार आहे आणि इथे पण एक नंबर असणार आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचे फ्रॅक्शन जे असतात ना त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतो आपण. हा फ्रॅक्शन आहे याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. आता हे मिक्स फ्रॅक्शन आपण कसे काढतो तुम्हाला माहिती आहे का? 43ला आपण 8नी डिवाइड करायचं असते. तर 8 5 40, रिमाइंडर किती असते 3. आणि याला लिहितात कसं? याला लिहायचं असते सगळ्यात पहिले कोशंट लिहायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर रिमाइंडर इथं वरती न्यूमरेटरमध्ये आणि डिनोमिनेटरमध्ये डिवायझर. ठीक आहे, आणि याला आपण असं पण सॉल्व करू शकतो. 8 5 40 + 3 म्हणजे 43/8. म्हणजे हे 43/8ला आपण काय लिहू शकतो? हे लिहू शकतो 5:3/8. ठीक आहे. आता इथं तुम्हाला बघा इथं काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये? इथं दिलेलं आहे ट्रायंगल. तर ट्रायंगलची व्हॅल्यू किती झाली? 3 आणि स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली? 8. आता इथं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इथं फाइंड करायचं आहे की देन स्क्वेअर मायनस ट्रायंगल. तर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपली? 8 आणि ट्रायंगलची व्हॅल्यू किती आहे? 3. त्याचा डिफरन्स किती येणार? 5. त्याचा आन्सर येते 5. ओके. नेक्स्ट आहे द टोटल वेट ऑफ equal number of packets of 250 gram, 500 gram, 1 kg, 2 kg and 5 kg is 105 kg. म्हणजे 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 2 किलो आणि 5 किलो हे सगळ्यांचं मिळून टोटल वेट किती आहे? 105 किलो आहे. तर आपल्याला हे यांची किती नंबर आहे, प्रत्येक पॅकेट किती नंबर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला? सगळ्यात पहिले आपण काय करून घेऊ की काय काय दिलं आहे बघा. 5 kgचं एक पॅकेट आहे. ठीक आहे, 5 kg म्हणजे आपण याला असं लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 kg, त्याच्यानंतर 1 kg, त्याच्यानंतर 500 ग्रॅम. तर 500 ग्रॅमला कसं लिहावं लागते? असं kg. ठीक आहे, आणि 250 ग्रॅमला 250 kg. आता यांची सगळ्यांची टोटल करायची. हे किती ग्रॅम होतात? सगळे किलोग्रॅम. 5 + 2 7 + 1 8. 8.750 किलोग्रॅम. ठीक आहे, आता हे सगळ्यांचं वजन एवढं झालं 8.75 किलोग्रॅम. आणि या सगळ्यांना हे जेवढेही पॅकेट्स आहे हे सगळ्यांचं मिळून टोटल वजन किती आहे? 105 किलोग्रॅम. जर आपण 105 किलोग्रॅमला 8.750 किलोग्रॅमनी जर आपण डिवाइड करू तर एका पॅकेटचं आपल्याला नंबर मिळून जाईल. ठीक आहे, कारण हे kg आणि हे kg कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय? नंबर. आता आपल्याला 105 मध्ये 8.750चा डिवाइड करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का की 105 आणि खाली आहे 8.750 म्हणजे 1 2 3 डिजिट नंतर डेसिमल आहे. तर इथं 1 2 3 0 लावून जाईल आणि इथं 8750 येऊन जाईल. आता याला आपण डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे, 1 0 कॅन्सल झाला. आणि आता याला तुम्ही आता तुमच्या सोयीनुसार ठीक आहे ना 5नी डिवाइड करा किंवा 15नी करा, 20नी करा, 25नी करा, आहे की नाही, जे तुम्हाला सोयीस्कर वाटते. तर आपल्याला तुम्हाला नीट कळालं पाहिजे त्यासाठी आपण काय करू? पहिले 5नीच त्याला हे करू डिवाइड. जसं आता 10 वरती काय राहिलं आहे? 10500 आणि 875. ठीक आहे, 5नी आपण जर याला डिवाइड केलं तर कसं होणार आहे? 5 1 5,
3 आले 3 आणि त्याच्यानंतर 7 37 तर 5 7 जा 35 2 आले 5 5 जा 25. ठीक आहे. याला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 2 जा 10 5 1 जा 5 0 0. ठीक आहे. आता याला बघा तुम्ही 25 ने डायरेक्ट डिवाइड करू शकता. चं टेबल नाही आहेत. ठीक आहे. आपण आपल्याला परत 5 ने डिवाइड करूया. तर 5 3 जा 15. 15 केलं तर इथं 2 राहणार, हे 5 येणार, 5 5 जा 25. याला 5 ने डिवाइड केलं तर 5 4 जा 20. ठीक आहे. 5 4 जा 20. हां, परत 5 1 जा 5 2 जा 10 आणि एक 0. ठीक आहे. 420/35. ठीक आहे. आता याला डायरेक्ट आपण डिवाइड करून टाकू. 420 डिवाइडेड बाय 35. ठीक आहे. तर 35 1 जा 35. ठीक आहे. 12 मधून 5 गेले तर 7 येणार आणि इथं 3 होणार, 3 मधून 3 गेले 0, हे 0. हां, 35 2 जा 70. मग याचा आन्सर किती येते? 12. टोटल नंबर ऑफ पॅकेट्स किती आहेत? 12. प्रत्येकाचे म्हणजे 5 किलोचे 12. हां, 5 किलोचे 12 पॅकेट आहे, 2 किलोचे पण 12 आहे, 1 किलोचे पण 12 आहे, 500 ग्रॅमचे पण 12 आहे आणि 250 ग्रॅमचे 12 आहे. असं सगळे 12 पॅकेट सगळ्यांचे मिळून टोटल वजन त्याचं 105 किलो होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, in an examination Raj got 32 marks out of 40 marks and Rajni got 51 marks out of 60 marks. Who got more percentage of marks and how much more? ठीक आहे. तर आपण पहिले राजला किती पर्सेंट मिळाले हे बघू. हां, 40 मधून त्याला किती मिळाले? 32 मार्क मिळाले. ठीक आहे. तर हे 32 जे आहे 40चे किती पर्सेंट असणार आहे ते कसं काढावं लागेल? 40चे हाऊ मच पर्सेंट इज इक्वल टू 32. ठीक आहे. तर याला आता आपण ट्रान्झिशन करून टाकायचं. ठीक आहे. तर ट्रान्झिशन केल्यावर काय होतं हे बघा. इकडं क्वेश्चन मार्क फक्त राहणार, इकडं इज इक्वल टू. ठीक आहे. हे 32 इंटू 100 आणि डिवायडेड बाय 40. ठीक आहे. याला सॉल्व केलं तर काय होणार आहे? 3200 डिवायडेड बाय 40. 4 8 जा 32 80. म्हणजे हे किती पर्सेंट आले? 80%. ठीक आहे. हे कोणाला मिळाले? राजला. त्याच्यानंतर रजनीला किती पर्सेंट मिळाले? सेम. आता रजनीला किती? 60 मार्क्समधून तिला 51 मार्क्स मिळाले है ना. 60 आउट ऑफ 51 मार्क. तर 60चे किती पर्सेंट इज इक्वल टू 51. सेम तसंच आपल्याला ट्रान्झिशन केलं तर 51 इंटू 100 डिवायडेड बाय 60 म्हणजे 5100 डिवायडेड बाय 60. 1 0 कॅन्सल झाला. 6 ने याला आपण जर डिवाइड केलं तर 6 8 जा 48. 3 राहिले, 6 5 जा 30. ठीक आहे. तर याचा येतं आन्सर 85%. ठीक आहे. तर आता कोणाला जास्त मिळाले? राजला मिळाले का रजनीला मिळाले? तर रजनीला जास्त पर्सेंट मिळाले आणि ते पण किती जास्त मिळाले? याला 80% आहे, याला 85 आहे. तर 5% जास्त मिळाले. त्याचा आन्सर कोणता येतो? रजनी है ना. हु गॉट मोर पर्सेंटेज? तर रजनी गॉट मोर पर्सेंटेज. अँड हाऊ मच मोर? 5% मोर. ओके. नेक्स्ट आहे बघा. 3 boxes each of the same price were purchased for rupees 8,100. They were sold at a profit of rupees 360 on each.
व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ ईच बॉक्स. ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल की 3 बॉक्सेस घेतले, त्यांचे टोटल परचेस प्राइस किती आहे 81. तर एका बॉक्सचा परचेस प्राइस किती येणार डिवायडेड बाय 3. ठीक आहे, तर हे किती येतात 3 2 6, 3 7 21, 0 0. तर 2700 रुपये एका बॉक्सची परचेस प्राइस येते. ठीक आहे, आता सेलिंग प्राइस, आता त्यांनी सेल करताना काय केलं की एका बॉक्सवर त्यांना 360 रुपये प्रॉफिट करून विकला त्यांनी. तर याच्यामध्ये जर आपण 360 रुपये जर प्रॉफिट ॲड केला, ठीक आहे, तर हे किती होणार 7 + 3 0, 1 कॅरी ओव्हर झालं 3060. तर याचा आन्सर येतो फर्स्ट. ठीक आहे, हा तर सोपा आहे बघा. नेक्स्ट, व्हिच ऑफ द गिवन लाईन्स आर पॅरलल. तुम्हाला माहिती आहे पॅरलल लाईन म्हणजे कशाला म्हणतात, ज्या 2 लाईन कधीही एकमेकांना क्रॉस करत नाही, इंटरसेक्ट करत नाही, त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन म्हणतो. आता इथे हे ज्या 2 लाईन आहे एकमेकांना इंटरसेक्ट करताय, ठीक आहे, ही पण लाईन जर इकडे गेली तर ही पण इंटरसेक्ट करेल. ठीक आहे, ह्या 2 लाईन पण अशा इकडे जाऊन पुढे कुठंतरी इंटरसेक्ट होणारच आहेत. ठीक आहे, तर फक्त ह्या 2च लाईन अशा आहेत जे कुठंच एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही, एकमेकांना क्रॉस करणार नाही, ह्या 2 लाईन. ठीक आहे, तर ह्या 2 लाईन कुठल्या आहे पॅरलल लाईन आहे. तर याचा आन्सर येतोय 2. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4 इज 39,960. ठीक आहे, आता ह्या 4 नंबर दिलेले आहे, याच्यामध्ये 4च्या ज्या प्लेस व्हॅल्यू आहे, जसं आता या नंबरमध्ये 4ची प्लेस व्हॅल्यू 2दा आलाय, 4 इथे एक आलाय, इथे एक आलाय, याच्यामध्ये पण इथे एक आलाय, इथे एक आलाय. ठीक आहे, इथे आहे, याच्यामध्ये इथे आहे आणि इथे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले हे बघायचं की ही जी नंबर दिलेली आहे ही कशाच्या जवळ आहे. एकदम 39,960 40,000च्या जवळपास आहे. ही जी नंबर आहे 40,000च्या जवळपास आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं बघा, इथं जे 4ची जी प्लेस व्हॅल्यू आहे हे किती येणार आहे 4 लाख येणार आहे. म्हणजे हे याचं इथं आपल्याला हे आन्सर नसणारच आहे. इथे पण याची व्हॅल्यू किती येणार आहे 4 लाख येणार आहे प्लेस व्हॅल्यू, म्हणजे हे 4 लाखच्या जवळपास येईल याचं आन्सर. ठीक आहे, इथे पण 4 लाख जी 4ची प्लेस व्हॅल्यू आहे ते लाखला आहे. ठीक आहे ना, तर इथं पण त्याचा 4 लाखच्या जवळपास येईल. ठीक आहे, तर आपल्याला इथं बघा, इथं फक्त 4ची जी प्लेस व्हॅल्यू आहे 40,000च्या जवळ आहे. तर यालाच आपण सॉल्व करून बघूया. तर इथं काय आहे 4ची प्लेस व्हॅल्यू 40,000 आणि दुसरा 4 जो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे 40. तर याच्यामध्ये दोघांचा डिफरन्स जर आपण काढला तर किती येतो. ठीक आहे ना, इथं बॉरो केला आपण 400मधून बॉरो केला 1, तर 10 - 4 6 येणार आणि हे 399, तर 3996. तर याचा आन्सर येतोय हा वाला. ठीक आहे, 3 नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट करूया. अ पॅकेट कंटेन्स 15 बिस्किट्स. एका पॅकेटमध्ये 15 बिस्किट आहे. त्याच्यानंतर 240 boxes each containing 24 such packets were sent through a tempo. How many biscuits were sent? आता बघा, इथे काय केलं आहे 15 बिस्किट है ना. एका पॅकेटमध्ये किती बिस्किट आहे 15 बिस्किट. $15 बिस्किट्स आहे. त्याच्यानंतर असे टोटल किती पॅकेट आहेत म्हणा लागले 24 पॅकेट. तर 24 पॅकेटमध्ये किती बिस्किट येणार 15 × 24. ठीक आहे, तर याला आपण मल्टिप्लाय करूया. 15चा टेबल येतो ना सगळ्यांना. 15 4 60. ठीक आहे, 0 आलं, 6 कॅरी ओव्हर झाला आहे. 15 2 30 + 6 36, तर 360. म्हणजे 24 पॅकेटमध्ये किती बिस्किट आहे 360 बिस्किट आहे. आणि असे 24 पॅकेटचा
असे टोटल 240 बॉक्स अजून त्यांनी केले. तर आता आपल्याला अजून काय करावं लागेल की 24 पॅकेटमध्ये 360 बिस्किट आहे, असे टोटल 240 बॉक्स केलेले आहे त्यांनी. ठीक आहे. तर असे हे नंबर जर आल्या ना, अशा शेवटी 0 असला ना, तर हे 2 0 तात्पुरतं विसरायचं आणि फक्त यांचं मल्टिप्लाय करायचं. 4 6 24, 2 कॅरी ओव्हर झाले, 4 3 12 प्लस 2 14. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 6 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 3 6 प्लस 1 7. तर हे किती झाले बघा, 4 6 8. ठीक आहे. आणि हे 2 0 1 2, तर इथे 1 आणि 2 0 लावून द्यायचे. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येतो, 86400. 4th नंबरचा याचा आन्सर येतो 86400. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. अ प्लॉट वॉज परचेस्ड फॉर 15,75,000 टू ओपन अ शॉप. ठीक आहे. त्याच्यानंतर 2,50,500 फॉर फर्निचर अँड 28,25,000 फॉर गुड्स वेअर स्पेंट. व्हॉट वॉज द टोटल अमाऊंट स्पेंट. हे बघा, प्लॉट घ्यायसाठी त्यांना टोटल 15,75,000 लागले. त्याच्यामध्ये मग फर्निचर बनवलं. ते प्लॉट कशासाठी घेतला आहे, एक शॉप ओपन करायसाठी. शॉपमध्ये फर्निचर लागणार आहे. कितीचं फर्निचर लागलं आहे, 2,50,500चं फर्निचर लागलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता शॉप आहे तर कुठलं ना कुठलं सामान ठेवावं लागेल तिथं. तर सामानासाठी किती रुपये खर्च केले, 28,25,000 एवढे जे रुपीज आहे ते कशासाठी खर्च केले, सामानासाठी. तर आपल्याला ओव्हरऑल पूर्ण किती खर्च झाला आहे ते काढायचं. तर सिम्पल आहे, सगळ्यांची जी कॉस्ट आहे ती टोटल करून टाकायची. तर जे काही आन्सर आहे तर त्याचा आन्सर येतो. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय काय आहे. प्लॉटची किंमत किती आहे, पहिलं 15,75,000. त्याच्यानंतर याच्यासाठी किती खर्च केले आहे, फर्निचरसाठी 2,50,500. ठीक आहे. आणि गुड्स म्हणजे सामानासाठी किती खर्च केले बघा, जरा थोडंसं ना व्यवस्थित आहे. 28,25,000. ठीक आहे. आता यांची सगळ्यांची टोटल करायची. 5 + 5 0. ठीक आहे. 1 कॅरी ओव्हर झाला आहे. 7 + 1 8. 8 + 1 8 + 5 13. 13 + 5 2 15 चे 5 आले. परत 1 कॅरी ओव्हर झाला. 5 + 1 6 + 2 8 + 8 16. 1 कॅरी ओव्हर झाला आहे. 1 + 1 2 2 + 2 4. तर 46,50,500. 46,50,500 याचा आन्सर येतो 3rd नंबरचा. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा आता, बिटवीन विच 2 डेसिमल फ्रॅक्शन्स डज 0.561 लाई. ठीक आहे. म्हणजे 2 असे डेसिमल फ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये हा नंबर येतो. तर हे बघा 0.5 आणि 0.56. ठीक आहे. याच्यामध्ये तर येणार नाही कारण त्याच्या पुढे अजून एक 1 आहे, याच्यामध्ये येणार नाही. इथे 0.6 आणि 0.7च्या मध्ये तर येऊ शकत नाही कारण याच्यापेक्षा जास्त नंबर आहे ही. ठीक आहे. याच्यापेक्षा मोठी नंबर आहे ही पण तसंच आहे. 0.562 0.562 आणि 0.57 याच्यामध्ये पण येणार नाही कारण 0.56 जे आहे 0.562 पेक्षा छोटी नंबर आहे. आता उरला कुठला हे. आता तुम्हाला माहिती आहे का याचा नंबर कसे असतात, 0.56 to 0.7 पर्यंत कसं नंबर येणार. ठीक आहे. ते तुम्हाला मी पटकन एका इथे दाखवतो लिहून. हे बघा, इथून इथपर्यंत कसं काउंट करायचं असते मी तुम्हाला सांगतो. 0.56 लिहिलेलं आहे ना, त्याच्यानंतर पॉईंट. ठीक आहे. हे याच्या पुढं 0, 0.561, त्याच्यानंतर 0.562. ठीक आहे. 0.563, 0.564,
त्याच्यानंतर 0.565 0.66 ठीक आहे, 0.567, 0.568, 0.569 आणि 0.5 आता 69चं तिथं किती होणार 70 ठीक आहे. याला आता 0.57 पण म्हणू शकतो आपण ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही इथं किती 0 लावले तरी ते त्याची व्हॅल्यू 0.57च राहणार आणि पहिली नंबर आपली ही आहे ठीक आहे. तर हे जे 0.561 जे आहे ना या दोन नंबरच्या मध्ये येतं ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय 4th नंबरचा आन्सर येतोय 0.562 हे बघा इथं पहिली नंबर आहे 0.56 त्याच्यानंतर 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 0.570. 0.570 म्हणजे 0.57 लिहू शकतो आपण याला ठीक आहे. इथं तुम्ही किती जरी 0 लावले तरी याची व्हॅल्यू 0.57च असते. हा या डेसिमल आणि या 5च्या मध्ये आपण 0 नाही लावू शकत ठीक आहे. इकडे आपण किती पण 0 लावू शकतो ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो 4th वाला आन्सर येतो. 561 जे आहे ना ते कोणाच्या मध्ये येते 0.56 आणि 0.57च्या मध्ये येते ठीक आहे. तर चला आज आपण एवढेच क्वेश्चन सॉल्व करूया कारण व्हिडिओ बराच मोठा होतोय ठीक आहे. आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-10 क्वेश्चन सॉल्व करत जाऊया जेणेकरून तुम्ही लोक पण बोर होणार नाही कारण मॅथमॅटिक्स बऱ्याचशा लोकांना बोर सब्जेक्ट वाटतोय ठीक आहे. पण याला बोर नका होऊ नाही ठीक आहे. तुम्हाला हे बघा काही जे बेसिक रूल असतात मॅथमॅटिक्सचे ते तुम्ही जाणून घ्या, त्याच्यानंतर तुमचे टेबल्स व्यवस्थित पाठ करून घ्या. तर मॅथमॅटिक्स सारखा सोपा सब्जेक्ट दुसराच कुठला नसतो ठीक आहे. तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया त्याच्यामध्ये पुढचे 10 क्वेश्चन करूया सॉल्व. ओके, थँक्यू, धन्यवाद.